चला मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट बघितली, स्ट्रक्चर ऑफ मेगास्पोअर बघितलं. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळतो आहे, ते आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ही पहिली स्टेप आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमधली. पॉलिनेशनची पहिल्यांदा डेफिनेशन बघू आपण. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लॉवर. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की हे दोन वोरल्स असतात. ही मेल वोरल आहे की जी पोलन ग्रेन तयार करते आणि ही फिमेल वोरल आहे की जी कार्पेल तयार करते. इथं तयार झालेले पोलन ग्रेन्स हे तिथल्या स्टिग्मावर जाऊन पडतात त्याच फ्लॉवरच्या, किंवा एका ह्याच्यातले पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर जाऊन पडतात, सेम प्लांटच्या, अनादर प्लांटच्या और अनादर स्पीसीजच्या. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिनेशन. टाईप्स बघू आपण पॉलिनेशनचे. फर्स्ट टाईप सेल्फ पॉलिनेशन आणि सेकंड टाईप दॅट इज अ क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम स्टॅमेन टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर और डिफरंट फ्लॉवर ऑफ अ सेम प्लांट. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर होतो पोलन ग्रेन्स अँथरमधनं स्टिग्मावरती सेम फ्लॉवरमध्ये किंवा डिफरंट फ्लॉवरमध्ये, पण त्याच प्लांटच्या. अशा वेळेस आपण त्याला म्हणतो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सेल्फ पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम स्टॅमेन टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर ऑफ अ डिफरंट प्लांट और डिफरंट स्पीसीज. क्रॉस पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतो स्टॅमेनमधून स्टिग्माकडे, दुसऱ्या फ्लॉवरवर, दुसऱ्या प्लांटच्या किंवा दुसऱ्या स्पीसीजच्या. त्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. आता टाईप्स बघू आपण पॉलिनेशनचे टाईप्स. आता हा जो आहे हा पहिला टाईप्स आहे, याला म्हणतो आपण ॲटोगॅमी. हा सेल्फ पॉलिनेशनचा टाईप आहे. पी प्लांटमध्ये आपल्याला ॲटोगॅमी टाईपचं पॉलिनेशन आढळतं. बघा, इन धिस टाईप बायसेक्शुअल फ्लॉवर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स. तुम्ही बघताय की पी प्लांटमध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर असतं. बायसेक्शुअल म्हणजे बोथ द सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन दी सेम फ्लॉवर. अँथर पण प्रेझेंट आहे आणि कार्पेल पण प्रेझेंट असतो. मग तिथलेच पोलन ग्रेन्स ह्या त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावर पडतात, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो ॲटोगॅमी. देन नेक्स्ट टाईप आहे जिटोनोगॅमी. ह्याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा. कुकुरबिटा म्हणजे आपल्याला माहिती आहे भोपळा. याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम स्टॅमेन टू द स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लॉवर ऑफ सेम प्लांट. त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लॉवरवर जाऊन ज्यावेळेस पोलन ग्रेन्स पडतात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो जिटोनोगॅमी. धिस फिनॉमिनॉन कॅनॉट ब्रिंग जेनेटिक व्हेरिएशन. आता याच्यामध्ये तेच प्लांट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स, जी प्रोजिनी तयार होते त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आलेले तुम्हाला दिसत नाहीत. त्याच्यामुळे इव्होल्युशनला हे दोन्ही टाईप्स हेल्पफुल नसतात. आता त्याच्यामधलाच नेक्स्ट टाईप आहे तो आहे झिनोगॅमी. हा क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे झिनोगॅमी. याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम स्टॅमेन टू स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लॉवर ऑफ अ डिफरंट प्लांट ऑफ अ सेम स्पीसीज. धिस इज कॉल्ड ॲज द झिनोगॅमी. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघताय की हे दोन वेगवेगळे प्लांट आहेत, पण त्याची स्पीसीज एक आहे, एकाच जातीचे आहेत ते. मग याच्यावरचे पोलन ग्रेन्स कुठे जाऊन पडले आहेत, दुसऱ्या प्लांटच्या दुसऱ्या फ्लॉवरवर जाऊन पडलेले आहेत. याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. आता इट ब्रिंग्स जेनेटिक व्हेरिएशन. याच्यामध्ये तुम्हाला जेनेटिक व्हेरिएशन दिसतं, कारण का प्लांट वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जी प्रोजिनी तयार होते ती विथ व्हेरिएशन्स असते. त्याच्यामुळे बट धिस क्रॉस पॉलिनेशन डिपेंड्स अपॉन दी एजंट्स, पॉलिनेटिंग एजंट्स. पण जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत त्याच्यावर हे क्रॉस पॉलिनेशन डिपेंड असतं. आता आपण बघणार आहोत पुढे नेक्स्ट की हे पॉलिनेशन होण्यासाठी वेगवेगळे एजंट्स रिस्पॉन्सिबल असतात, एस्पेशली क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी. मग हे जे एजंट्स असतात ते दोन प्रकारचे असतात. देर आर टू टाईप्स ऑफ एजंट्स. वन इज अ अबायोटिक एजंट्स, म्हणजे आपण त्याला म्हणतो नॉन लिव्हिंग एजंट, आणि सेकंड वन इज अ बायोटिक एजंट, म्हणजे लिव्हिंग एजंट.
अबायोटिक एजंट्समध्ये विंड आणि वॉटर येतं आणि बायोटिक एजंट्समध्ये इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स येतात. म्हणजे हे सगळे मिळून जे आहेत ते क्रॉस पॉलिनेशन घडवून आणतात. आता त्याच्यामधले आपण हे टाईप्स जे आहेत ते वन बाय वन बघणार आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहे अबायोटिक एजंट, पॉलिनेशन बाय विंड, म्हणजे विंडनी पॉलिनेशन झालेलं आपल्याला इथं दिसतं. विंड म्हणजे माहिती आपल्याला वारा. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय विंड. दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज द ॲनिमोफिली पॉलिनेशन अँड दिस टाईप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज द ॲनिमोफिलस प्लांट. म्हणून आपण त्या प्लांटला काय म्हणतो? ॲनिमोफिलस प्लांट. आता ॲनिमोफिली पॉलिनेशन होण्यासाठी या जे फ्लॉवर्स असतात त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स झालेले दिसतात आपल्याला. ते ॲडॅप्टेशन्स कोणते आहेत ते आपण बघू. बघा, हे मेजचं प्लांट दिसतंय. या मेजच्या प्लांटमध्ये आपल्याला ॲनिमोफिली पॉलिनेशन घडलेलं दिसतं. हे कसं फ्लॉवर आहे तर प्लांट आहे तर बायसेक्शुअल प्लांट आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही हे आहेत, पण फ्लॉवर हे जे असतं हे मात्र युनिसेक्शुअल असतं. म्हणजे मेल फ्लॉवर वेगळं येतं मेल इन्फ्लोरोसन्समध्ये आणि फिमेल फ्लॉवर्स वेगळ्या ठिकाणी येतात फिमेल इन्फ्लोरोसन्समध्ये. आता इथे तुम्हाला दिसतंय मेल फ्लॉवर्स ॲट द टॉप. मेल इन्फ्लोरोसन्स कुठे येतो? मेजचा टॉपला येतो. मग त्याच्यामध्ये फ्लॉवर्स जे आहेत ते कसे असतात तर फ्लॉवर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, कलरलेस, नेक्टरलेस अँड नो फ्रॅग्रन्स. विंड पॉलिनेशनमध्ये जे फ्लॉवर्स येतात ते लहान असतात, खूप इनकॉन्स्पिक्युअस असतात म्हणजे खूपच लहान असतात, कलरलेस असतात आणि नेक्टरलेस असतात. आता त्यांना इन्सेक्टला वगैरे अट्रॅक्ट करायचं नसतं, विंडनीच त्यांचं पॉलिनेशन होतं. म्हणून तिथं कलरफुल असे पेटल्स वगैरे नसतात, कलरलेस असतात ते फ्लॉवर्स, नेक्टरलेस असतात. त्याला कुठलंही नेक्टर तयार करत नाहीत ते. आणि नो फ्रॅग्रन्स, त्याला विशिष्ट प्रकारचा कुठलाही वास, सुगंध नसतो. पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, ड्राय, प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर टू इन्क्रीज चान्सेस ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. म्हणजे काय तर पोलन ग्रेन्स लाईट असतात वेटनी. कारण का तर वारं त्याला वाहून नेणार आहे, त्याच्यामुळे त्याचं वेट काय पाहिजे? कमी. ड्राय पाहिजेत ते. आपल्याला माहिती आहे ओलसर जर गोष्ट असेल वेटेबल तर ती कशी असते? जड असते. म्हणजे ते ड्राय असतात पोलन ग्रेन्स. प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर्स. आता वाऱ्याने हे वाहून नेले तर सगळेच्या सगळे जाऊन स्टिग्मावर पडणार नाहीत, त्याच्यातले काही वेस्ट जाणार. त्याच्यामुळं नेहमी मेल इन्फ्लोरोसन्समध्ये पोलन ग्रेन्स हे जास्त नंबरमध्ये तयार होतात. स्टिग्मा इज फेदरी. स्टिग्मा तुम्ही जर इथं बघितला तर तो फेदरी असतो. कारण का जे पोलन ग्रेन्स वाहून येतात त्यांना ते पकडलं जातं त्या फेदर्समुळे. स्टॅमेन्स विथ लॉंग फिलामेंट अँड वर्सटाईल अँथर्स. स्टॅमेन जो असतो तो अशा प्रकारचे, इथं आपल्याला स्टॅमेन दिसतोय बघा, हे दोन लोब्स दिसत आहेत अँथरचे आणि हे फिलॅमेंट दिसतंय. फिलॅमेंट हे लॉंग असतं कारण का तर ते विंडला एक्सपोज झालं पाहिजे. आणि वर्सटाईल अँथर असतो. वर्सटाईल म्हणजे कुठल्याही दिशेला तो हलतो किंवा डुलतो असा हा अँथर असतो. याला आपण म्हणतो वर्सटाईल अँथर. आणि स्टिग्मा जी असते इथं तुम्हाला दिसतीये बघा, स्टिग्मा फेदरी असते ही. आणि स्टॅमेन्स आणि स्टिग्मा दे बोथ आर एक्सपोज्ड टू द एअर. आणि हे दोन्हीही एअरला एक्सपोज झालेले असतात. अशा प्रकारे हे पॉलिनेशन बाय विंड आहे. अशा प्रकारच्या पॉलिनेशनला आपण म्हणतो ॲनिमोफिली पॉलिनेशन. आता नेक्स्ट आपण बघू एजंट. हा सुद्धा नॉन लिव्हिंग एजंट आहे, अबायोटिक एजंट आहे आणि तो आहे पॉलिनेशन बाय वॉटर. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर. दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज द हायड्रोफिली पॉलिनेशन. याचं एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया आणि झोस्टेरा. ऑब्व्हियसली हे दोघंही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत. याच्यामध्ये दोन टाईप्स येतात हायड्रोफिलीमध्ये. हायपोहायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन जे घडतं ते अबाव दी वॉटर लेवल घडतं, त्याला आपण म्हणतो बिलो दी वॉटर लेवल घडतं, त्याला आपण म्हणतो हायपोहायड्रोफिली. हायपो मीन्स बिलो, हायड्रोफिली म्हणजेच वॉटरच्या खालच्या बाजूला, त्याला आपण म्हणतो हायपोहायड्रोफिली. झोस्टेरा म्हणजे सी ग्रास आपण याच्यामध्ये आपल्याला हे पॉलिनेशन झालेलं दिसतं. इपिहायड्रोफिली दुसरा टाईप आहे. हे पॉलिनेशन आपल्याला
वॉटरच्या वरती झालेलं दिसतं, सरफेसवरती. इपी म्हणजे अबाव वॉटर लेवल. एक्झाम्पल आहे त्याचं व्हॅलिस्नेरिया. आता याच्यामध्ये फ्लॉवर्सचे ॲडॅप्टेशन झालेले तुम्हाला दिसतात. फ्लॉवर्स कसं असतं बघा याच्यामध्ये. फ्लॉवर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. याच्यामध्ये सुद्धा इन्सेक्ट इन्व्हॉल्व नाही आहेत, त्याच्यामुळं त्याला अट्रॅक्शनची गरज नसते. त्याच्यामुळं फ्लॉवर्स हे कलरलेस असतात, नेहमी स्मॉल असतात, इनकॉन्स्पिक्युअस असतात, खूपच स्मॉल असतात ते. पेरियांथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. जे पेरियांथ असते किंवा अदर फ्लोरल पार्ट्स असतात, आता हे पाण्यात असल्यामुळं ते ओले होऊ नयेत अशा प्रकारचे ते असतात. म्युसिलेजसारख्या स्ट्रक्चरनी ते कवर झालेले असतात. पोलन ग्रेन्स आर लॉंग कवर्ड विथ म्युसिलेज. नो नेक्टर अँड फ्रॅग्रन्स प्रोड्युस्ड. पोलन ग्रेन्स हे लांब असतात खूप आणि म्युसिलेजनी कवर झालेले असतात. आणि हे जे फ्लॉवर्स असतात ते फ्रॅग्रन्स आणि नेक्टर दोन्ही प्रोड्यूस करत नाहीत. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली जर तुम्ही बघितलं तर दिस पॉलिनेशन टेक्स प्लेस बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हे वॉटर सरफेसच्या खाली झालेलं तुम्हाला दिसतं. झोस्टेरामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. सी ग्रास आहे हे. इट इज ऑब्झर्वड डीप इन टू द सॉईल. सी. तुम्हाला समुद्रामध्ये खोलवर हे सी ग्रास आलेलं दिसतं बघा. पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पोलन ग्रेन्स आर heavier than water, so sinks down, which are caught by stigma of female flowers. जर तुम्ही बघितलं तर मेल आणि फिमेल फ्लॉवरचे प्लांट वेगवेगळे दिसत आहेत. म्हणजे युनिसेक्शुअल प्लांट असतं हे. मेल प्लांट वेगळं असतं, फिमेल प्लांट वेगळं असतं. आणि हे जे मेल प्लांट आहे यांनी पोलन ग्रेन्स तयार केलेत आणि ते डिस्चार्ज झालेत अँथरमधनं. दे सिंक्स. ते वॉटरपेक्षा थोडे जड असतात, त्याच्यामुळं सिंक होतात. आणि सिंक होताना बरोबर फिमेलच्या स्टिग्मा त्यांना काय करतो, कॉट करतो. अशा प्रकारे हे जे पॉलिनेशन तुम्हाला दिसतंय हे पॉलिनेशन कुठे आढळतं, बिलो द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसच्या खालच्या बाजूला. देन नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट टाईप आहे पॉलिनेशनचा, तो आहे इपिहायड्रोफिली. म्हणजेच पॉलिनेशन टेक्स प्लेस अबाव द वॉटर सरफेस. दिस इज कॉल्ड ॲज द इपिहायड्रोफिली. एक्झाम्पल आहे त्याचं व्हॅलिस्नेरिया. हे सुद्धा जर तुम्ही बघितले प्लांट्स तर ते डायोशियस असतात. डायोशियस म्हणजे मेल आणि फिमेल प्लांट तुम्हाला वेगवेगळं झालेलं दिसतं, वेगवेगळं आलेलं दिसतं. हे मेल प्लांट आहे, याच्यामध्ये मेल फ्लॉवर्स येतात. आणि हे फिमेल प्लांट दिसतंय, याला फिमेल फ्लॉवर्स आलेले असतात. आता मेल प्लांट्स जे आहेत ते मेल फ्लॉवर्स प्रोड्यूस करतात. इथंच पोलन ग्रेन्स काय होतात, बाहेर येतात. आणि हे पोलन ग्रेन्स जे आहेत ते फ्लोट करतात अबाव द सरफेस ऑफ द वॉटर. अँड देन दे स्विम्स अँड रिचेस अप टू द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. ते स्विम करत फिमेल फ्लॉवरच्या स्टिग्मापर्यंत जाऊन पोचतात. आता जर तुम्ही फिमेल फ्लॉवर जर बघितलं तर त्याचं जे पेडिसेल असतं ते सुरुवातीला कॉइल्ड कंडिशनमध्ये असतं, म्हणजे त्याचं कॉइलिंग झालेलं असतं. पण ज्यावेळेस ते मॅच्युअर होतं त्यावेळेस ज्यावेळेस त्याला हे पोलन ग्रेन्स कॅच करायचे असतात त्यावेळेस हे जे पेडिसेल आहे ते अनकॉईल होतं. अँड देन धिस फ्लॉवर कम्स अबाव द सरफेस ऑफ वॉटर. आणि त्याच्यामुळं हे जे फ्लॉवर आहे फिमेल फ्लॉवर ते वॉटरच्या सरफेसच्या वरती येतं. अँड देन इट कॉट द पोलन ग्रेन्स. आणि मग ते पोलन ग्रेनला कॉट करतं. अशा प्रकारे हे इपिहायड्रोफिली तुम्हाला पॉलिनेशन अबाव द सरफेस अबाव द वॉटर सरफेस दिसतं. याचं एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया. आता आपण बायोटिक एजंट्स बघणार आहे. आपण 2 अबायोटिक एजंट्स बघितले. बायोटिक एजंट्स पहिला जो आहे ते आहेत इन्सेक्ट्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे हनी बी सारखे जे इन्सेक्ट्स आहेत दे आर हेल्पफुल इन द पॉलिनेशन प्रोसेस. Pollination takes place by insects. This type of pollination is called as the entomophily pollination. रोजमध्ये, जॅस्मिनमध्ये आपल्याला हे पॉलिनेशन आढळतं. बघा या पॉलिनेशनमध्ये जे फ्लॉवर आहे इट शोज
मेनी ॲडॅप्टेशन्स. हे फ्लॉवर तुम्हाला खूप ॲडॅप्टेशन्स दाखवतं. मग कोणकोणते ॲडॅप्टेशन्स असतात? तर दे आर लार्ज. फ्लॉवर्स कसे असतात? लार्ज असतात. तुम्हाला इथं दिसतंय फ्लॉवर लार्ज आहे. शोई असतं म्हणजे अट्रॅक्टिव्ह असतं थोडक्यात. विथ ब्राईटली कलर्ड पेटल्स. त्याचे जे पेटल्स असतात ते ब्राईट कलरचे असतात. म्हणजे इन्सेक्टला खूप लांबून सुद्धा हे कलरफुल पेटल्स दिसतात. देन दे प्रोड्यूस स्वीट ओडर अँड हॅव अ नेक्टर ग्लँड्स. हे जे फ्लॉवर आहे ते स्पेशल टाईपचा फ्रेग्रन्स तयार करतात. त्याच्यामुळे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. तसंच ते नेक्टरसुद्धा प्रोड्यूस करतात आणि ते पिण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी खाण्यासाठी हे इन्सेक्ट व्हिजिट करतात ह्या फ्लॉवरला. स्टिग्मा जो असतो त्यांचा तो हेअरी असतो, स्टिकी असतो ड्यू टू म्युसिलॅजिनस सिक्रिशन. स्टिग्मा त्यांचा कसा असतो? स्टिकी असतो. पोलन ग्रेन्स स्पायनी असतात अँड सराउंडेड बाय येलो स्टिकी स्ट्रक्चर. पोलन ग्रेन्स कसे असतात? ते स्पायनी असतात. दे इझिली अटॅच टू द लेग्स ऑफ द इन्सेक्ट. त्यामुळे ते काय होतात? इन्सेक्टच्या लेग्सला इझिली अटॅच होतात. अँड सम प्लांट शो स्पेशल मेकॅनिझम. काही जर तुम्ही प्लांट्स बघितले तर काही प्लांट्समध्ये तुम्हाला स्पेशल मेकॅनिझम दिसतात आणि त्या मेकॅनिझमला आपण म्हणतो लिव्हर मेकॅनिझम. फॉर एक्झाम्पल सॅल्विया. सॅल्विया जर तुम्ही फ्लॉवर बघितलं, हे सॅल्वियाचंच फ्लॉवर आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये स्पेशल मेकॅनिझम दिसतो आणि त्या मेकॅनिझमला म्हणतो आपण लिव्हर मेकॅनिझम. आता नेक्स्ट जे आहे ते आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स. Pollination takes place by birds. This type of pollination is called as the ornithophily pollination. अशा प्रकारच्या पॉलिनेशनला आपण ऑर्निथोफिली पॉलिनेशन म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे बॉम्बॅक्स किंवा बॉटल ब्रश. बॉटल ब्रशचं झाड तुम्हाला माहिती आहे, रेड कलरचे फ्लॉवर्स त्याला येतात. आपण बॉटल धुणारा जसा ब्रशचं स्ट्रक्चर असतं तसे याला फ्लॉवर्स आलेले असतात. त्याचं पॉलिनेशन जे आहे ते बर्ड्समार्फत होतं आणि त्या टाईपच्या पॉलिनेशनला आपण ऑर्निथोफिली पॉलिनेशन असं म्हणतो. बघा या पॉलिनेशनमध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन्स आपल्याला फ्लॉवर्समध्ये दिसतात? फ्लॉवर्स आर ब्राईटली कलर्ड, लार्ज अँड शोई. त्याच्यामध्ये सुद्धा कलर जो आहे फ्लॉवरचा तो ब्राईट कलर असतात, शोई असतं फ्लॉवर आणि लार्ज असतं. कारण का? तर बर्ड्स जे आहे ते त्याला व्हिजिट देतात. त्याच्यामुळं बर्ड्सचं वेट पेलेल एवढं त्याची बॉडी फ्लॉवरची असली पाहिजे. त्यामुळं फ्लॉवर जे आहेत ते समवॉट लार्ज असतात. दे प्रोड्यूस डायल्यूट नेक्टर. म्हणजे हनीसारखं ते कॉन्सन्ट्रेटेड नेक्टर तयार करत नाहीत. हे डायल्यूट नेक्टर लाईक अ ज्यूस और सरबतसारखं ते नेक्टर तयार करतात. म्हणजे डायल्यूट नेक्टर आपण त्याला म्हणतो. पोलन ग्रेन्स आर स्टिकी. पोलन ग्रेन्स हे स्टिकी असतात की जेणेकरून ते इझिली त्या बीकला चिकटतील. हे जे बर्ड्स असतात त्यांची लाँग बीक असते. स्मॉल असतात हे बर्ड. फॉर एक्झाम्पल ह्युमिंग बर्ड्स जर तुम्ही बघितले तर ते आकाराने लहान असतात, पण त्यांची जी बीक असते ती कशी असते? लाँग असते. आणि ती जी बीक असते ती लाँग असते आणि पोलन ग्रेन्स इझिली त्याला काय होतात? अटॅच होतात. फ्लॉवर्स आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स. कारण का? तर बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. बर्ड्सला पुअर सेन्स असतो स्मेलचा, त्याच्यामुळे हे विशिष्ट प्रकारचं फ्रॅग्रन्स तयार करत नाहीत. अशा प्रकारे हे ऑर्निथोफिली पॉलिनेशन आहे की जे बर्ड्समार्फत होतं. बायोटिक एजंट आहे हा बर्ड. देन नेक्स्ट पॉलिनेशन बाय बॅट्स. बॅट्सनी होणारं पॉलिनेशन आहे. बायोटिक एजंट आहे हा बॅट. आपण ह्या पॉलिनेशनला म्हणतो कायरोप्टेरोफिली पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय बॅट्स. दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज दी कायरोप्टेरोफिली पॉलिनेशन. कदंब ट्री तुम्हाला दिसतो, खूप मोठे ट्री असतात, त्याला बॉलसारख्या स्ट्रक्चरचे इन्फ्लोरसन्स येतो फ्लॉवरचा. गोलाकार असं ते फ्लॉवर्स असतात, स्ट्रक्चर असतं कदंब ट्रीला आणि बॅटमार्फत त्यांचं पॉलिनेशन होतं. आता आपण बघूया ॲडॅप्टेशन्स काय काय झालेले असतात त्याच्यामध्ये. फ्लॉवर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. कारण का? आपल्याला माहिती आहे की जो बॅट असतो इट हॅव पुअर सेन्स ऑफ विजन. त्याला खूप कमी दिसतं. त्याच्यामुळे जे फ्लॉवर्स असतात ते डल कलरचे असतात, पण
इट्स सेन्स ऑफ स्मेल इज व्हेरी स्ट्रॉंग. त्याचा जो सेन्स ऑफ स्मेल असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे स्ट्रॉंग फ्रॅग्रन्सचे फ्लॉवर्स ह्याला आलेले दिसतात कदंब ट्रीला. दे सिक्रेट ॲबंडंट नेक्टर. बॅटला ते नेक्टर पिता यावं म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे फ्लॉवर्स असतात ते नेक्टर तयार करतात. फ्लॉवर्स ऑल्सो प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. शिवाय पोलन ग्रेन्ससुद्धा खूप प्रमाणामध्ये तयार केले जातात की बॅटला ते ॲज ए फूड म्हणून ते खाता यावेत. अशा प्रकारे जे ॲडॅप्टेशन्स आहेत की जे बॅटला युजफुल असतात आणि त्याच्या बॅट हे पॉलिनेशन घडवून आणू शकतं, असे ॲडॅप्टेशन्स ह्या फ्लॉवरमध्ये आलेले तुम्हाला दिसतात. बघा, हे पॉलिनेशन शक्यतो नाईट टाईमला होतं कारण बॅट व्हिजिट दिस टाईप ऑफ फ्लॉवर्स ॲट नाईट टाईम. कारण बॅट हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे, तो रात्रीच्या वेळेस बाहेर पडतो. अशा प्रकारे इथे आपले बायोटिक एजंट संपलेलं आहे.